महत्वाची बातमी, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय। महत्त्वपूर्ण बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आणि त्यांचे निवडून आलेले सर्व आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते आणि आता अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आता अजित पवारांची निवड झालेली आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, नक्कीच वृषाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार यांची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व आमदारांची बैठक जी आहे ती अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी घेण्यात आलेली होती। 41 आमदार जे आहेत ते या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत आणि त्या सर्वच आमदारांची बैठक देवगिरी या शासकीय निवासस्थानी सुरू आहे। आणि या संपूर्ण बैठकीमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील आणि सर्वच नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते बैठकीमध्ये सामील होते आणि या संपूर्ण बैठकीमध्ये एकमताने सर्व आमदारांनी अजित पवारांना पुन्हा एकदा आपला विधिमंडळातला गटनेता म्हणून जे आहे ते निवड करण्यात आलेली आहे। आणि आता यानंतर संपूर्ण सत्ता स्थापनेच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती पक्षाकडनं करण्यात येणार आहे आणि संपूर्ण बैठक जी आहे ती संपलेली आहे। नवाब मलिक जे पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत ते देखील आता देवगिरी या निवासस्थानाहून बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत। सध्या आमदारांची बैठक संपलेली आहे। गटनेता अजित पवारांना राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांकडनं निवडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा दावा राष्ट्रवादी पक्षाकडनं सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे महायुतीकडनं आता सत्ता स्थापनेची पुढची जी प्रोसेस आहे, कारवाई आहे ती करण्यात येणार आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।